तुम्हाला असं मेकअप करायचं आहे, मग ह्या अकाउंटला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला दररोज तुम्हाला वेगवेगळं काहीतरी बघायला मिळेल. बघा हे मेकअप, हे 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मी शिकवलं आहे आणि माझा डेमो आहे. असं सुंदर मेकअपचे पूर्ण व्हिडिओ पुढे आहे, न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळं काही समजेल. हे बघा, सुरुवातीला लेन्स लावायला घ्यायचं आहे. हेझल लेन्स घेतले मी. हे बघा, काळा बुबळ नाकाकडे बघायला लावायचा आणि पांढऱ्या भागावर ठेवायचा आणि पुन्हा काळा बुबळ तिकडे करायला लावायचं. बरोबर कॅच होतं. हे बघा किती छान टेक्निक आहे. तुम्ही सुद्धा एकदा लावून बघा. आता ह्याच्यानंतर आपण लगेचच पहिल्यांदा ॲब्रो डिफाईन जेल ॲब्रो डिफायनर आहे PSCचं, हे आपण करून घेतो आहे. जेल ॲब्रो मी पावडर वापरत नाही आहे, जेल वापरतो, कारण आपल्याला घाम वगैरे येतो ना, त्या घामामध्ये हे पूर्ण पावडर वगैरे खाली येऊ शकते. त्याच्यामुळे मी जेल वापरतो आणि जेलची मजाच वेगळी आहे. फार सुंदर. हात वगैरे लागला तरी काय होत नाही. सुरुवातीला थोडंसं लाईट सोडायचं आणि पुढे डार्क करायचं. सुरुवातीला ते नॅचरल आहे बघा, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर नॅचरल असतात. हे सुद्धा ॲब्रो मी तसंच करून घेतो आहे, एकदम सुंदर असं. पुन्हा मग पुलिंगने हे बघा किती सुंदर असं आहे. मी 5 दिवसामध्ये हे शिकवत असतो. मग डोळ्यावर मी माझ्या पॅलेटमधला आयबेस लावून घेतला आणि ॲब्रोला सेप ठेवून घेतला आहे. आणि हे ठेवून गेल्यानंतर एक मर्जिंग ब्रशनी, जो छोटा मर्जिंग ब्रश असतो, कन्सिलर मर्जिंग ब्रश, त्याच्याने मी पूर्ण व्यवस्थित स्मर्ज करून घेतो. स्मर्ज करून घेतल्यानंतर व्यवस्थित मर्ज करायचं. बघा पूर्ण स्किनमध्ये मर्ज झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला आपण सील करायचं आहे. सील कशाने करणार तुम्ही? हे बघा व्यवस्थित मर्ज झाले. डोळ्यावर आयबेस लावायचाच आहे. PSCचं कॉम्पॅक आहे, गोऱ्या कलरचं एक आणि काळ्या कलरचंच आहे. 03 नंबरचं कॉम्पॅक आहे PSCचं. हे कॉम्पॅक्टने त्याच्यावर सील करायचं, म्हणजे ते ऑइली जे कन्सिलर असतं ते सील होतं. पुन्हा त्या क्रीज लाईन मारताना बघा टेक्निक बघा. इथं बघा सेंटरला एक ठिपका दिला आहे, इकडे एक इनरला एक आउटरला एक, म्हणजे तुम्हाला क्रीज लाईन परफेक्ट समजते. कधी कधी कोणाला क्रीज लाईन कळत नाही की क्रीज लाईनचा ते सॉकेट किती आहे हे कळत नाही. बघा परफेक्ट. आता मला एक सवय पडल्या, मी करू शकतो, पण तुम्हाला जर करायचं असेल तर सेंटरला एक ठिपका द्या, इकडे इनरला एक द्या, आउटरला एक द्या. हे बघा मी डायरेक्ट करतो, मला ती सवय आहे, मी डायरेक्ट करतो. पण तुम्हाला जर नवीन नवखे असणाऱ्याला ही जर करायचं असेल तर हे बघा क्रीज लाईन मारून घ्या. पुन्हा आयशॅडो मर्जिंगचा ब्रश आहे, त्या मर्जिंगने थोडंसं मर्ज करून घ्यायचं आहे. तो जो हार्ड दिसणारा कलर थोडा स्मर्ज करायचा आहे आणि त्याचा कुठलाही एक लाल जातीचा कलर घ्यायचा आहे आणि त्याला चिटकूनच वरच्या बाजूला हे बघा असं मर्ज करायचं आहे व्यवस्थित. फार सोपी आणि सुंदर असे माझे हेअरस्टाईल, हे सॉरी आयशॅडो असतात. तर ते आयशॅडो तुम्ही जर तुम्हाला शिकायचं असेल तर 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये बरंच काही मी शिकवतो. 5च दिवसामध्ये मी तुम्हाला मेकअप आर्टिस्ट बनवतो. पण हे टार्टेचं कन्सिलर आहे, आयव्हरी कलरचं. कुठलंही घ्या तुम्ही, टार्टेच घ्यावं असं नाही, महाग आहे थोडंसं, पण तुम्ही PSCचं घेऊ शकता, कुठल्याही कंपनीचं घ्या, आयव्हरी कलरचं घ्या आणि ह्या क्रीजला कट करा. हे बघा कट करताना बरोबर क्रीज लाईनला चिटकून मी बरोबर असा शेप देऊन घेतो आहे, म्हणजे आपल्याला एक आयशॅडो करायला एक चांगला शेप मिळतो. माझ्याकडे बरेच काही वेगवेगळे आयशॅडो शिकवत असतो, त्यापैकी हा आजचा एक व्हिडिओ आहे माझा आयशॅडो मी कसं करतो आहे बघा. हे असं लिहून मी पहिला डोळ्याचा भाग तयार केला. हे भाग तयार केल्यानंतर कुठलंही आयव्हरी कलरचं कन्सिलर घ्या होतं त्याच्याने. म्हणजे 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मी आता सांगत होतो तुम्हाला की न येणारे, न शिकलेले ते सुद्धा माझ्याकडे शिकतात. तेव्हा कुठला तरी एक कलर घेतला आहे मी साडीला मॅच असा, आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन्ही साईडला लावतो आहे आणि आयबॉलच्या ठिकाणी तसंच ठेवलं आहे. हे सोपे आयशॅडो, सगळ्यात सोपे आयशॅडो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही, पण सुंदर असे आयशॅडो दिसतात. हे व्हिडिओ बघून तुम्ही करा, तुम्हाला बरंच काही. माझं इंस्टाग्राम सूर्या नेत्रा मेकओव्हर नावाचं इंस्टाग्राम आहे, त्याच्यावर इंस्टाग्रामवर बघा तुम्ही. असंच तुम्हाला एकापेक्षा एक दाखवते. त्या बघा सेंटरला मी गोल्ड कलर लावला आहे, साडीमध्ये थोडंसं लाईटिश गोल्ड आहे, तो लाईटिश गोल्ड लावला, एकदम पिवळसर गोल्ड नाही लावला, कारण मला साडीला मॅच करायचं होतं थोडंसं. फार सोपे आयशॅडो आहेत, तुम्ही घरी जाऊन करू शकता. आणि माझ्या वर्कशॉपमध्ये आल्यानंतर तर मी तुम्हाला मास्टरच बनवणार आहे. प्रत्येक गावाला माझे वर्कशॉप होतात. तेव्हा जेल लायनर आहे, हे लायनर आहे आणि प्लस काजळसुद्धा आहे. हे PSCचं आहे, जेल आहे. कधी बी जेल वापरायचं आणि ते हवेला लावायचं नाही, टोपण बंद करून ठेवायचं. मी कसं त्याचं टोपण बंद करून ठेवलं तसं. आणि हे बघा एक वेगळी पद्धत आहे लायनर लावायची, फार सुंदर असं लायनर दिसतं. हे मी आता बोलत होतो तुम्हाला वर्कशॉपमध्ये, हे सगळं काही मी एक डोळा मी करून दाखवणार, एक डोळा तुम्ही करायचं. 5च दिवसामध्ये मास्टर होणार म्हणजे होणार. माझे स्क्रीनवर नंबर दिसतील पुढे, ते नंबर घ्या आणि मला कॉल करा.
मी तुमच्या सिटीपर्यंत येतो. मला एक 10 स्टुडंट मिळाले का मी तिथे येऊन तुम्हाला 5 दिवसामध्ये ट्रेन करतो. जर तुम्हाला हे बघा काजळ बघा किती, लायनर बघा किती छान आहे. आता दुसरासुद्धा मी लायनरनी कंप्लीट केला आहे डोळा. आता तोच काजळ लावतो आहे. काजळ मी ब्रशनी लावत नाही, हे ब्रश नाही आहे. पुढला ब्रशचं सगळे केस काढलेत मी आणि फक्त ब्रशचं टोक आहे. म्हणजे बघा ना किती छान अशी पद्धत आहे. ब्रशनी न लावता मी लावत असतो. आणि हे काजळाच्या खालच्या बाजूला मी खालूनसुद्धा मी काजळ लावतो थोडंसं. हे वॉटर पाईन लाईनला पहिले लावलं मी आणि त्याच्यानंतर हे बघा खालच्या बाजूला थोडंसं काजळ. लायनरच आहे बरं का ते, जे लायनर आहे तेच हे काजळ आहे, तेच दोन्ही ठिकाणी वापरतो. दुसऱ्या दिवशीपर्यंत जातं हे स्मर्ज होत नाही. जर आपला मोठा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का तुम्हाला? प्रॉब्लेम असतो तो काजळ खाली उतरतं. हे बघा अजून त्याला लावलं ते लावलं आहे मी आणि अजून त्याला स्प्रेड करतो आहे खाली. आत्ता जरी तुम्हाला जास्त वाटत असलं तुम्हाला असं काजळ कोणीच लावू देणार नाही, पण जेव्हा ह्याचा कंप्लीट इफेक्ट होईल ना एवढं फार छान वाटतो. ज्याच्या डोळ्याचा भाग चांगला आहे त्यालाच लावा बरं का, नाहीतर उगाच छोटेसे डोळे आहेत, रिंकल्स आहेत, सुरकुत्या आहेत, त्याला लावत बसायचं नाही. हे बघा मी काजळ लावलं आहे. काजळ लावल्यानंतर बघा किती छान असा इफेक्ट वाटतो. आता राहिला मस्करा. मी पहिल्यांदा आयशॅडो करून घेत असतो. बघा हे आयबट कानातलं मळ काढायचं ते घेतलं मी, कानाचं मळ काढायचं. त्याचा बघा किती चांगला उपयोग करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा ह्या ॲब्रोपाशी पहिलं ॲब्रोला सॉरी आयलॅशेसला पहिलं वरून व्यवस्थित मस्करा लावून घ्या. तिचे आयलॅशेस फार चांगले आहेत त्याच्यामुळे मी फेक आयलॅशेस लावले नाही आहेत, दुसरे आयलॅशेस लावले नाही. हे बघा असं ठेवायचं, उडायला लावायचं आणि त्याचं वर करायचं. करली करायची गरजच नाही लागत. ही किती छान टेक्निक आहे. जर तुम्हाला टेक्निक आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये लिहा, कमेंट्स करा. तुम्ही असं कमेंट्स वगैरे केलात मला हे पाहायचं सर ते पाहायचं तर मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून पाठवेन. हे बघा आयबट आहे, ह्याच्याने किती सुंदर असं होतं बघा. तुम्ही आपल्याला ते करली करत बसा, ती एक मशीन ही करा. ही नवीन टेक्निक तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट्स करा. माझे नंबर्स आहेत, माझ्या नंबर्सवर लिहा. हे बघा इकडे सुद्धा तसंच केलं मी. हे काईट केलं बघा बरं. हे बघा किती छान आयडिया आहे, वर बी लागत नाही. आवडली का हो आयडिया? मग लगेच कमेंट करा सर चांगली आयडिया आहे, हे आम्ही करून बघू. असं लिहा म्हणजे मला फार चांगलं वाटेल. मी मराठीमध्ये शिकवतो, एक गावच्या भाषेमध्ये शिकवतो. मी जरी मुंबईला राहत असलो तरी मी लातूरचा आहे, मी त्याच भाषेत बोलतो. मुंबईला आज बरेच वर्ष झालं राहतो मी. एका वेट टिश्यूनी व्यवस्थित चेहरा पुसून घ्यायचा. माझ्या नवी मुंबई कामोठ्याला क्लासेस चालतात आणि बाहेरसुद्धा महाराष्ट्रात सगळीकडे क्लासेस चालतात. आपली सिटी कोणची आहे ती बी लिहा. आम्ही तुमच्या सिटीपर्यंत येऊन तुम्हाला 5 दिवसामध्ये कंप्लीट शिकवतो. म्हणजे शिकवतोच. माझ्यासारखं जर काम करता आलं नाही तुम्हाला तर तुमचे पैसे मी परत देईन. इथपर्यंत काय बोलणार ह्याच्यापेक्षा. हे बघा आता वेट टिश्यूनी पुसून घ्या. CTM करतो आहे मी आता. हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? सील्सचं टोनर आहे. हे बघा सील्स कंपनीचं टोनर आहे. मी टोनर मारून घेतलं आहे. टोनर मी कधी हाताने बी स्मर्ज करतो, पण आज मी पुलिंग ब्रश आहे, पुली ब्रश, त्याच्याने मी व्यवस्थित हे टोनर घ्यायचा आणि त्या टोनर आणि मॉइश्चरायझरमध्ये थोडासा टाईम करायचा व ठेवायचा. हे बघा असं पंखा मारून थोडंसं वाळवायचं. आणि हे सील्सचंच मॉइश्चरायझर आहे, ऑल स्किनला जाणारं मॉइश्चरायझर आहे सील्सचं. त्या मॉइश्चरायझर मी पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेतो आहे. मॉइश्चरायझर वगैरे का लावायचं मला सांगा बरं, का लावायचं असतं? हा मेकअपचा भाग आहे. चेहरा चांगला दिसला पाहिजे, मेकअप चांगला झाला पाहिजे, मॉइश्चराईज दिसला पाहिजे, नाही तर ड्राय असतो. त्यानंतर आहे PACचं जेल प्रायमर. हे व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा मी लावून घेतो व्यवस्थित. सगळे व्यवस्थित लावून घ्या. व्यवस्थित लावून घेतलं जेवपर्यंत तुमचा सरफेस चांगला नसतो. आता बघा भिंतीला कलर मारायचा समजा, तर खालचं प्रायमर वगैरे सगळं व्यवस्थित पुट्टी भरून चांगलं केलं तर ते व्यवस्थित कलर होतो का? तसंच मेकअपचं सुद्धा आहे हो. चेहरा म्हणजे एक भिंत आहे. हे बघा ही माझी पॅलेट आहे, सूर्या सरांची पॅलेट म्हणून फेमस पॅलेट आहे. हे क्रायलॉनचे कन्सिलर आहेत, मी क्रिएट केलेत. ह्या सगळ्यात शेवटचा एक कन्सिलर आहे, तो आम्ही पिंपलचा पिगमेंटेशनचा कन्सिलर म्हणतो त्याला, करेक्टर, आणि तो काळ्याचा कन्सिलर, असं दोन्ही मिक्स करून मी लावतो आहे. तुम्हाला एक नवीनच भाषा वाटत असेल माझी की सर काय बोलते ते काळ्या गोऱ्याचं वगैरे. अहो जगामध्ये लोकच दोन आहेत, एक काळा आणि एक गोरा.
आणि आपला एक सावळा कलर, बस 3च आहेत. मी टोन शिकवत नाही जास्त करून. आपल्या घरी समजा भावाचं लग्न आहे आणि मुलगी बघून आल्यानंतर आपण काय म्हणतो, दादा नवरी काळी आहे रे, दादा नवरी सावळी आहे रे, दादा नवरी गोरी आहे. असेच हे करा, काय गोऱ्याचा कलर आणि हा काळ्याचा कलर. ही जरा सावळ्याकडे जाते, थोडी गोरी गोरी नवरी आहे म्हणून गोऱ्याचा जास्त घेतला आहे, काळ्याचा कमी कमी घेतला आहे. हे 2 कन्सिलरवर माझा अख्खा मेकअप होतो. टोन नसतात असं नाही आहे, पण मी टोन शिकवत नाही. कारण आपल्याकडे कसं आहे, गावागावातील लोक असतात, त्यांना सगळे टोन 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 करत 1 महिना जर शिकवत बसलो तर त्यांचं कसं व्हायचं. हे बघा पूर्ण चेहऱ्याला थोडं थोडं लावलं. मी ब्लेंडरने बी करतो आणि ब्रशने बी करतो, टॅप 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 करतो. पण फक्त तुम्ही ब्रश, माझे ब्रश फार चांगले आहेत, हिरो पॅरिस कंपनीचे ब्रश आहेत. हा कन्सिलर ब्रँडिंगचा ब्रश हो, त्याच्यानंतर हे बघा ह्याला ब्रशेल असतात, म्हणजे केस असतात, ते पूर्ण होलपर्यंत जाऊन बसतात आणि ब्लेंडर नसतात. ब्लेंडर प्लेन, जर सफरचंदासारखी स्किन असेल तर नक्की तुम्ही ब्लेंडर वापरा. बघा तुम्ही आयशॅडोसुद्धा बघा किती छान वाटत आहेत सगळं झाल्यानंतर. आता मेकअप झाल्यानंतर तुम्हाला फार आवडेल, आणि आवडलं तर नक्की कमेंट्स करा. हे बघा पुन्हा HD चा मेकअप करतो आहे मी. हा HD चा व्हाईट कन्सिलर आहे, तो टी झोनवर हायलायटर भागावर लावतो आहे. बघा कुठं लावलं आहे मी, हायलायटर भागावर लावलं आहे. त्याच्यानंतर त्याच ब्रशने मी परत ब्लेंडिंग करतो आहे. हे फार चांगला ब्रश आहे, फार म्हणजे फार चांगला ब्रश आहे. तुम्हाला ब्लेंडरने जर 10 मिनिट लागत असतील तर ह्याच्याने फक्त 2 मिनटामध्ये ब्लेंड होतो. बघा चेहरा किती सुंदर असा बेस झाला आहे. म्हणजे बेसमध्ये ती जादू आहे ना, कुठल्या दुसऱ्या पॅलेटमध्ये नाही आहे. म्हणजे सगळेच्या सगळे आज 11,000 स्टुडंट आहे बघा. PSCचे सुद्धा 2 फाउंडेशन आहेत, आणि कोणतं आहे, फॉरर 52चे सुद्धा 2 आहेत. एक काळ्याचा गोऱ्याचा, एक काळ्याच्या गोऱ्याचा, बस 2 फाउंडेशन बस झाले हो. आणि मिडल करायचं असेल तर काय करावं लागेल, दोन्ही मिक्स करावं लागेल, 50-50 असं करून तुम्ही करू शकता. मी तसंच घेतलं आहे फाउंडेशन, गोऱ्याचं जास्त घेतलं आहे, काळ्याचं कमी घेतलं आहे. दोन्ही शेड तयार करून मी पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेतो आहे. फाउंडेशन लावायचा ब्रश, हे बघा व्यवस्थित लावून घ्या. हे फक्त नवरीला करायचं बरं का, सगळ्याला करत बसायचं नाही. नवरीचं मेकअप लावून जास्त पैसे घेत होत ना, मग तिथं सगळं 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 व्यवस्थित करायचं. हे सर्वत्र व्यवस्थित करताना तुम्हाला कोणीही एवढं लावू देत नाही. अरे किती लावलं बाई, हे किती झालं बाई, पुसगं बाई, काय भूतासारखंच केलं असं म्हणतात. पण जेव्हा कंप्लीट होईल आपलं मेकअप तेव्हा बघा किती छान वाटेल तुम्हाला. ह्या मुलगीला असं दृष्ट लागायसारखी, ही मुलगी दुसऱ्या दिवशी विचारलं तर हिला तापच आला होता, एवढं सुंदर असं दृष्ट लागल्यासारखं मेकअप झालेलं होतं. आणि तुम्हाला जर असं काही शिकायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा मोबाईल नंबर थोड्या वेळाने स्क्रीनवर दिसणार आहे, आणि तो स्क्रीनवरचा मोबाईल नंबर घ्या, माझा नंबर सेव्ह करा. माझं इंस्टाग्राम ID बघा, माझं इंस्टाग्राम ID तुमच्यासाठी हो का बघा, ब्लेंडरने सुद्धा करतो आहे मी व्यवस्थित. माझं इंस्टाग्राम ID आहे, माझं फेसबुक आहे, याच नावाने आहे, सूर्या नेत्रा मेकओव्हर. हे बघा पुन्हा पावडर लावतो आहे मी. माझेसुद्धा पावडर आहेत, 2 पावडर आहेत काळ्या गोऱ्याचे, त्या पावडर घेतो आहे मी, गोऱ्याची पावडर. पहिल्यांदा डोळ्याच्या खाली हे बघा मी कसं टॅप 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 करतो आहे. हे केल्यानंतर पहिल्यांदा हातावर आहे असं करून घ्या, एकदा घेतलं की लावायचं नाही. हातावर पहिलं थोडंसं स्प्रेड करा आणि पुन्हा त्या स्पंजने लावा. अहो लहान बाळाला गादीने लावत नसता का तुम्ही घरी लहानपणी? आता सगळं गेलं हो पहिल्यासारखा जमाना. पहिलं गादीनं पॉन्ड्सचं पावडर लावायचं, मला चांगलं आठवतं ते पॉन्ड्सचं पावडर वगैरे. तसंच हे करायचं, ब्रशने सुद्धा लावता येतं. पुन्हा नोज कटिंग, फोकस ऑन मी, PSCचं नोज कटिंग करतो आहे. हे बघा आयब्रोपासून असं घ्यायचं आहे सरळ, आणि नाकाच्या सेंटरला जो आहे ना तो भाग फार कमी ठेवायचा आहे. जर मोठा ठेवला तर तो नाक चपटं दिसतो. परातीवर बघा तुम्ही किती हायलाईट पडते, मग परात चपटी होते. कुठं छोटीशी सुई वगैरे असेल बघा त्याच्यावर किती कमी हायलाईट पडतं, तसं सुईसारखं करायचं. हे सर्व असं केल्यानंतर छोटंसं करायचं, नाही तर चपटं दिसतं. हे बघा आता आपण फेस कटिंग, नोज कटिंग झालं आपलं, फेस कटिंग, जॉ लाईन कटिंग
आणि फोरहेड कटिंग करून घ्यायचं आहे. फेस कटिंग करताना हे बघा असं लावायचं आहे आणि वरच्या बाजूला घ्यायचं आहे. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, घंटाला बी बेल दाबा, म्हणजे तुम्हाला दररोज तुम्हाला हे होईल. यानंतर फोरहेड कटिंग केली. फोरहेड कटिंग केल्यानंतर जॉलाईन कटिंग बघा कुठं करायचं आहे. हे माझ्या क्लासमध्ये सर्व काही मी शिकवतो व्यवस्थित, तुम्हाला हात धरून शिकवल्यासारखं. तर तुम्ही क्लासेस करा, हे सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला म्हणजे दररोज व्हिडिओ लगेच तुम्हाला कळतील काय काय नाही. आता हे झाल्यानंतर ब्लशर लावायचं. हे जे ते कटिंग केलं आहे ना, म्हणजे फेस कटिंग काउंटर केलं आहे ना, त्या ठिकाणी त्याच्या वरच्या बाजूला छानपैकी हे ब्लशर लावायचं. फोकस ऑन मीचं हे पॅलेट आहे, PSCचं फार सुंदर असं पॅलेट आहे. ह्या पॅलेट मला जास्त बी दिसत नाही आहे, कारण आपल्याकडे जास्त ब्लशर लावलं तरी बी म्हणतात की जास्त ब्लशर झालं. हे बघा असं ब्लशर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. कटिंग, ब्लशर आणि त्यानंतर त्याच्यानंतर हायलायटर. PSCचं हायलायटर वापरतो मी. ह्यामध्ये सुद्धा हायलायटर असतं, याच्यातलं संपलं आहे आता, पण हायलायटरमध्ये सुद्धा हायलायटर असतं. ह्याच्यामधून हायलायटर 12 नंबरचं हायलायटर आहे माझ्याकडे PSCचं. ते सुंदर असं हायलायटर, हे बघा PSCचं हायलायटर आहे. असा हा फॅन ब्रश घ्यायचा आणि डस्ट करायचं थोडंसं, एकदम घेऊन लगेच लावायचं नाही, जास्त लागतं ना मग पुन्हा कमी करता येत नाही. तर त्याच्यामुळं असं घेऊन लावायचं. कधीही लक्ष ठेवायचं, थोडंसं कमी लावा, पुन्हा वाढवायचं तर वाढवू शकतो, पण आपण जास्त लावलेलं कमी करता येत नाही, कमी केलेलं जास्त करता येतं. हे बघा माझा कॉल नंबर आला, माझा मोबाईल नंबर लगेच लिहून घ्या. लिहून घेऊन लगेचच कॉल करायला सुरुवात करा आणि मला मेसेज करा. हा व्हॉट्सअप नंबरसुद्धा माझाच आहे. आणि माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही एकदा भेट द्या. इंस्टाग्राम चॅनलवर बरंच काही छोटे मोठे व्हिडिओ आहेत, ते बघू शकता. आणि हे व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा, तरच मला ते थोडं मोटिवेशन येईल. तुमच्या फ्रेंड्सना, सगळ्या फ्रेंड्सना शेअर करा आणि शेअर करता करता आपल्या स्टेटसला सुद्धा ठेवा, म्हणजे बघू द्या सर्वांना, म्हणजे माझाही फायदा होईल. तुम्ही जोपर्यंत शेअर करत राहाल तोपर्यंत माझं इंस्टाग्राम, माझं यूट्यूब चॅनल वाढेल, मला मोटिवेशन येईल, मी वेगवेगळे व्हिडिओ करेन. कमेंट्समध्ये लिहा की आता तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तो मी व्हिडिओ करेन. उरलेलं पावडर्स वगैरे आबरोला लागलेलं मी ब्रशच्या पाठीमागला पुलिंग आहे त्याच्याने करतो आहे. डोळ्याच्या खाली जे काजळ लावलं आहे ते काजळाला मी कलरनी स्प्रेड करतो आहे. जो वर क्रीज लाईनच्या वर जो कलर घेतला आहे तोच कलर मी परत डोळ्याच्या खाली लावतो आहे. हे बघा आता काजळ गायब झालं की नाही. पहिलं तुम्हाला काजळ जास्त वाटत होतं, पण आता काजळ गायब झालं. असं हे मेकअप, हे काजळ वगैरे झालं तर मेकअप फिक्सर मारायचं आहे. युरोप गर्लचं हे मेकअप फिक्सर आहे. PSCसुद्धा चांगला आहे, तुम्ही कुठलाही यूज करू शकता. PSC पुन्हा माझ्याकडे हेअरस्टाईल करत असताना मी त्याला टॉंग केलं आहे. माझे सगळे स्टुडंट मला हेल्प करत आहेत. टॉंग करून कर्ली करून मी एक मेसी मराठी लुकला मी हेअरस्टाईल करणार आहे. आणि हेअरस्टाईलचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला ह्याचा, पण तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि सर्वांना शेअर करा. माझा मोबाईल नंबर तिथे दिसतो आहे आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं तरच मला मोटिवेशन होणार आहे. आणि तुम्ही शेअर करा सर्वांना व्हिडिओ. कसा वाटला ते लिहा, कमेंट्स लिहा. काही मिनिट लागतात. हे बघा कंप्लीट झाला हा माझा मेकअप. कंप्लीट झाल्यानंतर मी हेअरला वगैरे हेअरस्टाईलिंग करून घेतली आहे. पुन्हा शायनी स्प्रे मारून ज्वेलरी वगैरे टाकून हा मेकअप संपलेला आहे. तुम्ही बघा कसा वाटतो हा मेकअप आणि मला सांगा. कमेंट्समध्ये तुम्ही सांगायचं आहे मेकअप कसा वाटला आणि तुम्हाला पुढे काय बघायचं आहे, तरच मी लगेच व्हिडिओ पुढे बनवणार आहे. नमस्कार.